धन्य भावशील ज्याचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणती तेथे भाव. प्रस्तुत धर्मानुरागे धर्मप्रेमी परमार्थप्रेमी उपस्थित सर्व भाविक भक्तगण, अनंत कृपा सिंधू पंढरीश परमात्म्याच्या संत श्री सुरदास महाराजांच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करते आहेत श्री रामचंद्र विठ्ठलराव मुरकुटे यांच्या आयोजनाखाली आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून या नामसप्ताहाचं आयोजन आणि या आयोजनामधील आज 5व्या दिवसाची सेवा योगायोगानं माझ्याकडे आहे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा सरळपंथी दिडक्या पद्धतीचा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय एका वर्गाला धन्यता देतात. विठ्ठला ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबराय एका वर्गाला धन्यता देतात, त्या अर्थी तुकोबरायाची धन्यता प्राप्त करणारा वर्ग कोणता असला पाहिजे याचं आपण थोडंसं चिंतन फावल्या वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करू. मुळामध्ये धन्य या शब्दच आपल्याला असं दर्शवतो की सामान्य माणसं व्यवहारामध्ये वावरत असताना धन्य शब्दाला फारशी किंमत देत नाहीत. धन्य शब्दाला फारशी किंमत देत नाहीत. साधारण जरी कुठलं एखाद्या व्यक्तीनं सहकार्य केलं तर त्याला लगेच लोक धन्यता म्हणायला तयार आहेत. धन्यवाद. एखादा जर समजा तंबाखू घेऊन रस्त्यानं फिरू लागलं, कशा करता? चुना नाही म्हणून. आणि एखादा समजा समोर भेटला, बरं झालं बाबा भेटलास, मगापासून घेऊन फिरालोय, काय पाहिजे म्हणले चुना दे. चुना दिला की लगेच धन्यवाद. म्हणजे धन्य हा शब्द असा एवढा महाराज संकुचित नाही, व्यापक शब्द आहे. कारण त्याचा मूळ धातूच आहे धनधान्य. धन्य, अपूर्वता, अभियानवता आणि आश्चर्यता या तिन्हीचा समसाम्य योग म्हणजे धन्यता आहे. म्हणजे धन्यता केव्हा दिली जाते ह्याच्याकरता सांगालो. यापूर्वी कधीच एखादी गोष्ट घडलेली नाही आणि ती गोष्ट घडल्या त्यावेळेला धन्यवाद म्हणावं. जी गोष्ट अभियानवता यापूर्वी कधी घडलं नाही आणि घडलंय ते विशेष घडलंय त्यावेळेस एक धन्यता दिली जाते. आणि तिसरं, आश्चर्यजनक जर एखादी गोष्ट घडली तर त्यावेळेस एक धन्यता दिली जाते. धन्य हा शब्द एवढा सामान्य नाही. चला, पण धन्यता 2 वेळेला दिली जाते बघा. एक, उत्कृष्ट कार्य केलं की धन्यता दिली जाते. नाही तरी तळागाळाचं जरी कार्य केलं तरी धन्यता दिली जाते. दोन्हीकडे दिली जाते ना धन्यता. एखाद्यानं चांगलं कार्य केलं, उदाहरण शेतामध्ये राहून, ग्रामीण भागामध्ये राहून रोज शेताकडे जनावरं घेऊन जाऊन जर एखाद्या विद्यार्थ्यानं 97-98% मार्क घेतले तर लोक म्हणतात बघा, अरे रोज जनावराकडे जायचा, रोज शेतामध्ये जायचा आणि कधी अभ्यास केला असेल, धन्य याचं जीवन, चांगलं कार्य केलंय. आणि एखादा विद्यार्थी लातूर सारख्या शहरामध्ये शिकायला ठेवलाय, बऱ्यापैकी क्लासेस आहेत, काही कमी नाही, बाप राबायलाय पण त्याला पैसे पुरवायलाय. आणि असा मुलगा जर ठेवला 2-4 वर्ष आणि निकाल जर ऐकला तर म्हणले 3 विषयामध्ये नापास झालाय. लोक वरून म्हणतात, अरे एवढा खर्च करून जर तू 3 विषयामध्ये नापास होत असशील तर धन्य आहे तुझं जीवन. म्हणजे धन्यता उत्कृष्ट कार्य करणाऱ्यालाही दिली जाते आणि धन्यता कनिष्ठ कार्य केलं तरी बी दिली जाते. पण सरळ सरळ या शब्दाचा अर्थ सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. धन्यता देणे याचा अर्थ स्तुती करणे. धन्यता देणे याचा अर्थ
स्तुती करणे. मग या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय स्तुती करतात, बरोबर आहे. मग तुकोबराय जर स्तुती करत असले तर तुकोबरायला कुणाची केलेली स्तुती मान्य आहे का? तुकोबरायला कोणाची केलेली स्तुती मान्य आहे का? नाही महाराज. नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडो देवो, हे नको दातारा घडो देवो, हे नको दातारा घडो देवो. हे नको दातारा घडो स्तुती आणि कथेचा विखरा हे नको दातारा घडू देऊ. म्हणजे तुकोबराय स्तुतीच्या मार्गाला सहकार्य करणारे नाहीत. मग तुकोबरायला जर स्तुती मान्य नसेल तर मग तुकोबरायांनी धन्य हा शब्द वापरण्याचं थोडं आश्चर्यजनक गोष्ट आपल्या लक्षात येईल. तुकोबरायला स्तुती मान्य नाही. आणि कसं आहे, स्तुती मान्य नाही याचा अर्थ असा नाही स्तुती कुणाची करावी आणि स्तुती कुणाची करू नये यावर स्तुतीचं विश्लेषण अवलंबून आहे. स्तुती करावी काही अडचण नाही, पण कुणाची करावी? आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला स्तुतीच पचते, स्तुती पचते का नाही? लायकीचा नसताना जरी स्तुती केली, काय म्हणालो, लायकीचा नसताना जरी स्तुती केली तर त्याला एवढी प्रसन्नता वाटते. आणि एखादं लायकीचं असताना निंदा केली तर त्याला वाईट वाटते. म्हणजे स्तुती करण्याकरता एकतर समोरचा व्यक्ती ओळखावा लागेल. मग स्तुती कुणाची करावी? सामान्य माणसाला स्तुती सहन होत नाही आणि सामान्य माणसाला निंदाही सहन होत नाही. म्हणून कुणाची स्तुतीही करायची नाही आणि कुणाची निंदाही करायची नाही. स्तुती का करायची नाही? समोरच्याचं नुकसान होते म्हणून स्तुती करायची नाही. आता हे एक समजा परफेक्ट सगळे तयार लोक आहेत. एखादा विद्यार्थी असा 4-6 महिने कुठंतरी आळंदी सारख्या ठिकाणी शिकायला ठेवलाय आणि 6 महिने शिकून आला आणि थोडंसं हरिपाठ वाजवता आला आणि त्यानं गावात मृदंग वाजवला की लोक मध्ये वा अरे 6 महिन्यामध्ये काय मस्त शिकलास तू, बस ते आळंदी बी सोडून देते, सगळं सोडून देऊन तेवढ्यामध्ये गुजरान करते. म्हणजे याचा अर्थ स्तुती ही समोरच्याला सहन होईल का नाही याच्यावर अवलंबून आहे. एखाद्याला सहन झाली तर मग त्या स्तुतीला काही अशी फार किंमत देत नाही आणि एखाद्याला सहन नाही झाली तर मग माझ्यासारखा कुणीच नाही म्हणते. म्हणून स्तुती सगळ्यांना पचत, सामान्य सोडून द्या. आपण हरिभक्त प्रायण कृष्णा महाराज दस्तापूरकर यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात. आपल्या गुरु परंपरेतले एक महाराजांच्या परंपरेतले कथाकार आहेत. त्याच्यामुळं काही जरी सांगितलं त्यांनी तरी मोठ्या महाराजांचे शब्द आहेत. काय मोठ्या महाराजांचे शब्द ते इतराला भावल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यांची आपली कथा चालू आहे. आपण भागवत श्रवण करतात किती दिवसापासून? आजचे 5 नाही, मागचे दिवस सांगालो. 365 सालातले, त्याच्या अगोदरचे आहे का नाही? खूप दिवसापासून आपण कथा श्रवण करत आहात. मला सांगा, शुकाचार्य स्वतःच्या उद्धाराकरता किती दिवस फिरत होते रस्त्यानं? शुकाचार्य स्वतःच्या उद्धाराकरता किती दिवस फिरत होते? कसं हो म्हणाले तो किती दिवस झाले की काय नाही की कथा ऐकून. राजा परीक्षित आपला उद्धार व्हावा याच्यासाठी फिरत. माणसं काही बी सांगितले तरी हच म्हणाले तर किती बी दिवस परमार्थ होऊ द्या. आणि त्याचं कारण आहे, त्याचे कारण आहेत. परिणाम न होण्याचे कारण सांगतो तुम्हाला. आमच्या बायकाचे उदाहरण कीर्तनात सांगितल्यानं समोरच्याचे पोट भरत नाहीत. आमचे संसार कीर्तनात सांगितल्यानं समोरच्याचा उद्धार होत नाही. संसार कोणाला बी करता येतात, कुत्रे करायला, मांजरा करायला, डुकरायचे, सगळ्याचे व्यवहार चालू आहेत, सगळ्याचे संसार चालू आहेत. संसार कसा करावा हे शिकवण्याची गरज नाही. आपला उद्धार म्हणजे जीवनामध्ये कसं वर्तन करून उद्धारापर्यंत जाता येईल हे शिकण्याची आज आपल्याला नितांत गरज आहे. मग मला सांगा, भगवतबोध शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपले. व्यासाच्या भगवान परमात्म्याच्या आज्ञेनं बाहेर आले. कशा करता लपले?
याचं कारण एकच आहे, बामणाचं पोर एका खेळाशी भ्यालं आणि 12 वर्षे लपाल रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे, ऐक खेळिया तुझ सांगितले, ऐसे जानोनी खेळ खेळी रे. म्हणजे संसाराला भिवून शुकाचार्य आईच्या उदरात 12 वर्ष राहिले. बाहेर आले, शुकाचार्य पळू लागले, व्यास पाठी मागायत शुका चित्रमुख पाहण्याकरता. फक्त एक वेळा तुझं मुख पाहू दे याच्याकरता व्यास पाठी मागायत. शुकाचार्याला वाटू लागलं, हे बापाच्या जर हातात मी गेलो तर मला संसाराकडे वळविल. म्हणून भीतीपोटी जाता 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 झाडाझुडपाच्या आडून एका ठिकाणी समोर एक सरोवर लागलं आणि त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या. शुकाचार्य त्या स्त्रियांच्या जवळून गेले, पण त्या शुकाचार्यांना पाहून स्त्रिया लाजल्या नाहीत आणि व्यास जवळ आल्या बरोबर त्या स्त्रियांनी आपले पांघरण अंगावर घेतले. आता ते शुकाचार्यांचं मुख पाहणं कुठं गेलं की व्यासांना इथंच प्रश्न पडला. माझा तरुण मुलगा इथून गेला, त्याला पाहून या स्त्रिया लाजल्या नाहीत आणि मी यांच्या आजोबासारखा असताना मला पाहून स्त्रिया लाजाव्या, काय याच्यामधलं मर्म आहे. व्यास त्या स्त्रियांच्या जवळ गेले, विचारलं, म्हणले, का ग महिलानो, माझा तरुण मुलगा इथून गेला, त्याला पाहून तुम्हाला लाज नाही वाटली आणि मी तुमच्या आजोबासारखा असताना मला पाहून लाजलात, काय कारण आहे. त्या स्त्रियांनी उत्तर दिलं, बाबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याच प्रश्नात आहे. तुम्हाला चांगलं कळतंय, आम्ही स्त्रिया आहोत, आम्ही स्नान करत आहोत, पण शुकाचार्य इथून गेले, त्यांना स्त्री पुरुष कसल्याही प्रकारचा भावच नाही. महाराज, जन्मताची संसार त्याजीला शुके, तेची एक निष्कलंक तुका म्हणे. जन्मताच संसार त्यागला. मग आता ही शुकाचार्यांची अप्रत्यक्ष केलेली स्तुती आहे. शुकाचार्यांची अप्रत्यक्ष केलेली स्तुती शुकाचार्यांच्या कानावर गेली आणि शुकाचार्यांना वाटलं, हम हमारे पिताजी से बडे है असं वाटलं. त्याचा परिणाम राजा जनकाच्या दरबारात जावं लागलं. विठाला तसं काहीतरी आपण कीर्तन ऐकून बदल झाला पाहिजे. मला ह्याच्यातच आश्चर्य वाटलं. भागवत कमी नाही, मी लहानपणापासून ऐकतो की रायवडला भागवत होतात, किती आले की किती बदलले की कुणाकुणाला काय काय केलं की, पण बरेच आले बरेच गेले इथं, म्हणजे असे बरे. म्हणजे आता काय, मग मला असं वाटतं ह्यांची साधना काय संपत आल्या का काय. ज्ञानोबा जसं म्हणतात ना, तृप्ती झाली या जैशी, साधने सरती अपेशी. म्हणजे काहीतरी म्हणलं की कुठंतरी संशय निर्माण व्हावा. लक्षात घ्या, कीर्तन हे बाबा संवादिक प्रमाणात असलं पाहिजे. कीर्तन हे कसं असलं पाहिजे, संवादिक प्रमाणात. उगा महाराजांना काही बी सांगितलं की उगा ऐकून घेऊ नये. एखाद्याला संशय झाला त्याला सांगायला पाहिजे, बाबा हे कीर्तनात सांगू नको, असं कोण म्हणायला पाहिजे. हा, आणि टाळकऱ्यांनी म्हणलं पाहिजे, अरे काही बी म्हणू नको, तुझ्या पाठीमागं मी म्हणणार नाही, असं काहीतरी कुठंतरी आड. नाही तर कुणं बी काही सांगू द्या. आपलं काय झालं, एक श्रोता रोज कथेला यायचा. आता कीर्तनकार किंवा कथाकार सांगत असताना समोरचा माणूस काय करते, मान हलवते. कसं मान माणूस हलवते प्रत्येक. आता लहानपणी आम्ही ते जुने माणसं म्हातारे माणसं गोष्टी सांगायची बघा, आणि त्या गोष्टी सांगत असताना ह म्हणावं लागायचं बा. आणि ह जर नाही म्हणलं तर ते म्हणजे ह म्हणणं म्हणजे मला कळते काय ते. मग रोज ते माणूस एक कथेला यायचा आणि कथेला आल्यावर कुणाला मान हलवायची वगैरे अशी सवय असते. पण त्या व्यक्तीला अशी सवय होती की महाराजांना काही बी सांगितलं की त्यानं म्हणायचं खरं आहे महाराज. म्हणजे शुकाचार्यांचा उद्धार करण्याकरता निघालं म्हणलं तरी बी खरं आहे महाराज. समोरच बसायचं आणि खरं आहे महाराज म्हणायचं. महाराज म्हणले हे रोज येतंय कथेच्या पुढंच बसतंय आणि काही बी सांगितलं की मान हलवीत नाही, काही नाही, खरं आहे म्हणतंय. मग हे कळून खरं आहे म्हणतंय का नेमकं उगच खरं आहे म्हणतंय. म्हणले एके दिवशी आपण थोडंसं बनावट केली आणि कल्पित दृष्टांत तयार केला. कल्पित म्हणजे शास्त्राच्या बाहेरचा. म्हणले एके दिवशी मोठा वारा सुटला, ते समोर बसलेला म्हणलं महाराज खरं आहे, आणि त्या वाऱ्यानं हिमालय पर्वत दुभंगला. म्हणला खरं आहे, आणि त्या वाऱ्यामुळं हिमालय पर्वत दुभंगल्यामुळं
त्या पर्वतावरच्या सगळ्या माश्या उठल्या. म्हणलं खरं आहे. आणि त्या माश्या गुळाच्या गोडाऊनमध्ये गेल्या. म्हणलं खरं आहे. आणि प्रत्येक माशीनं एक एक गुळाची ढेप उचलली. म्हणलं मग खरं आहे. आणि पुन्हा मोठा वारा सुटला. म्हणलं महाराज खरं आहे. आणि हिमालय जसाच्या तसा बसला. म्हणलं महाराज खरं आहे. महाराज म्हणले गदड्या, मी तुला शहाणा समजायचो. म्हणलं खरं आहे. अरे पण मी तुला शहाणा समजायचो हा माझा मूर्खपणा आहे. म्हणले महाराज खरं आहे. विठाला विठाला तसं आज आपल्याला कुठंतरी परिवर्तनाची गरज आहे. सप्ते आपण भरपूर करायलो, कार्यक्रम भरपूर व्हालेत, कीर्तन व्हालेत, भागवत व्हालेत, रामायण व्हाले, देवी भागवत व्हाले, आकड्यावर व्हाले, तांड्यावर व्हाले, तेरवीला व्हाले, पुण्यतिथीला व्हाले, वर्षश्राद्धाला व्हाले, वाढदिवसाला व्हाले. आता दात पडल्यावरच फास राहिले. बाकी सगळ्या ठिकाणी कार्यक्रम व्हायलेत. संख्यात्मक वाढ आहे, प्रगती आध्यात्मिक अशी दिसायला लागल्या, पण गुणात्मक वाढीचा अभाव आहे. गुणात्मक वाढीचा अभाव आहे. आणि मला सांगा, सप्ते तरी कशासाठी निर्माण केले? तो सप्त्याची जी हे साधू संतांनी जे निर्मिती केली याच्या मागचं कारण काय? झोपा येणार म्हणून का पैसे जास्त झालेत म्हणून? कशामुळे सप्त्याची निर्मिती? कारण काय? कारण एवढंच आहे, सगळे लोक एकत्र यावे, गावातला वैरभाव अगदी संपुष्टात यावा, कोणी कुणाशी आबोल्यानं राहू नये, आणि सगळे लोक एका छत्राखाली यावे, एका मांडवाखाली यावे, आणि मांडीला मांडी लावून जेवावे. सप्त्याचं सार ही आहे. सप्त्याचं सार ही आहे. गावात सप्ते होते तर आणि एकमेकाचं तोंड बघत नाही. म्हणजे ही काय शोकांतिक आहे थोडीशी. चला, आपला विषय तिथं नाही. आपला विषय आहे, तुकोबराय स्तुती करतात, पण स्तुती केल्यानंतर समोरच्याचं नुकसान होतंय म्हणून स्तुती थोडं करणं टाळावं. ज्याला सहन होते त्याची करणं योग्य आहे. मग स्तुती करायची नाही महाराज. मग आम्हाला समजा जरी एखादी वेळा इच्छाच झाली स्तुती करायचीच, तर कोणाची करावी? स्तुती अथवा निंदा करावी देवाची. 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 कीर्ती अथवा निंदा करावी देवाची. कोणाची करावी? देवाची करावी. कीर्ती मानवाची वर्णू नये, किंवा वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची वर्णू नये म्हणजे सामान्य माणसाला स्तुती पचत नाही म्हणून करायची नाही. मग आता तुकोबराय इथं स्तुती करतात आणि निंदा तर कोणाचीच करायची नाही. लक्षात घ्या, स्तुती तर कधी कधी ज्याला सहन होते त्याची केली तर चालेल, पण निंदा कोणाचीच करायची
नाही, कारण लक्षात घ्या, बाकीचे जे पाप आहेत, बाकीच्या पापाला प्रायश्चित्त आहे. बाकीचे पापाचं कुठंतरी क्षालन होईल, कुठंतरी ते पाप धुल्या जातात, पण निंदा केलेल्या पापाला कुठंच धुल्या जात नाही. मग निंदा केल्यानंतर महाराज आमच्याकडे पाप लागलंय, ते पाप जाईल कसं? तर त्याला जर पाप घालावं असं वाटत असेल तर त्याची कोणीतरी निंदा केली तर पाप जाते. त्याला दुसरं काही पर्याय, त्याला नामस्मरण पर्याय नाही, त्याला कुठलं तीर्थ पर्याय नाही, तिथलं क्षत्र पर्याय नाही, त्याला एकच पर्याय आहे, समजा त्याची केली तरच तो मुक्त होणार. म्हणून तो तुकोबराय कधी कधी आग्रहानं म्हणले, निंदकाचे घर असावे शेजारी असावे. शेजारी असावे याचं कारण आहे, आमचं जर कुठं काही पाप राहिलं असलं तर आमची त्यानं निंदा करावी आणि आम्ही पापमुक्त व्हावं. म्हणून कुणाची निंदा करायची नाही. निंदा केली की पाप लागतं. बरं चला, मग कुणाची निंदा करायची नाही, कुणाची स्तुती करायची नाही. मग तुकोबराय स्तुती करतात ती कुणाची करतात? तुकोबरायला तर मान्य नाही पण करतात. मग ती कुणाची करतात तर ते सांगतो, लक्षात घ्या. भक्तीच्या क्षेत्रामध्ये 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पाद सेवनम, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही 9विध प्रकारची भक्ती आहे. आणि 9विध प्रकारच्या भक्तीमध्ये अर्चनम म्हणजे देवाची पूजा करणे, आणि पूजेच्या मोबदल्यामध्ये तुकोबराय धन्यता देतात त्या अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य भाव शिरो जगद्गुरु तुकोबराय अभंगाला घेतलेल्या पहिल्या चरणात सांगतात की धन्य भाव. धन्यता तुकोबरायनी एक 6-7 साधन याला दिली बघा. कसं? धन्य भाव, धन्यशील, धन्य ज्याचे हृदय निर्मळ, धन्य पूजी प्रतिमेचे देव, धन्य संत म्हणती तेथे भाव, धन्य विधी निषेध नेनती, धन्य एकनिष्ठा धरुणी चित्ते. अशा प्रकारच्या लोकांना तुकोबराय धन्यता देतात. त्याच्यातली पहिली धन्यता कुणाला बघू आपण. धन्य भाव, भावनेला तुकोबराय धन्य म्हणतात. मग तुकोबरायची धन्यता घेण्याकरता भक्ताच्या भावना कशा असल्या पाहिजे? भक्ताची भावना कसली असली पाहिजे? भावना कसली असली सांगतो ऐका. धन्य भाव, ज्या वेळेला राजाभिषेक झाला आणि राजाभिषेकानंतर एके दिवशी हनुमंतराय सीता मातेच्या दर्शनाला गेले. आणि सीता मातेच्या दर्शनाला गेल्यानंतर नेमकं हनुमंतराय जायला आणि सीता माता श्रृंगार करत होत्या. श्रृंगार म्हणजे सजत होत्या, तयार होत होत्या. आता जर ह्या लेकरांना कोणाला विचारलं श्रृंगार म्हणजे काय, तर श्रृंगार म्हणजे मेकअप म्हणतील हे, आहे का नाही. मग त्या सजत होत्या, तयार होत होत्या. आणि नेमकं त्याच वेळेला सीता मातेनं भांगेमध्ये शेंदूर भरला होता. हनुमंतरायाने विचारलं, म्हणले आई साहेब तुम्ही आज भांगेमध्ये शेंदूर भरलाय,
त्याचं कारण काय? आता काय कारण सांगा? कधी कधी लहान लेकरांना उत्तर खोटे बी द्यावे लागतात. सगळेच उत्तर खरे देता येत नाहीत, कधी कधी खोटे द्यावे लागतात. हनुमंतरायाला खोटं उत्तर आहे. एके दिवशी काय झालं, लहान मुलगा खेळत 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 आपल्या घरी अलमारीजवळ गेला, कपाट, आणि कपाटाजवळ गेला. नेमकं त्यानं कपाट काढलं आणि कपाट काढल्याबरोबर सुरुवातीला जे त्याच्या हाताला लागलं ते फोटो ठेवायचं अल्बम. त्यानं ते काढलं आणि सगळ्या त्याच्यातल्या फोटो तपासून बघितल्या. नेमकं महाराज त्या अल्बम मध्ये फोटो होते ह्याच्या आईच्या आणि वडिलाच्या लग्नातल्या. त्यानं सगळ्या फोटो तपासल्या, पूर्ण फोटो झाल्या आणि सगळ्या फोटो झाल्यावर ह्याला वाईट वाटलं. ते पळतच बाबाकडे गेलं. म्हणला, बाबा ह्याच्यात सगळ्या सोयऱ्याधाऱ्यांच्या फोटो आहेत, सगळ्या गावाच्या फोटो आहेत म्हणला, आणि ह्याच्यामध्ये माझाच कसं काय फोटो नाही? आता काय उत्तर द्यावं? बाबा म्हणले, बाळू ह्या फोटो काढले त्यावेळेस तू गावाला गेला होतास म्हणून तुझ्या ह्याच्यामध्ये फोटो नाहीत. म्हणजे कसं तरी एखादी वेळा उत्तर दौडून द्यावं लागतं. हनुमंतरायांना सांगितलं, म्हणले हे का बरं शेंदूर भरलाय? आई साहेबांना सांगितलं, हनुमंता मी जर माझ्या भांगेमध्ये इतकासा शेंदूर भरला तर प्रभू रामचंद्रजीचं आयुष्य वाढतंय. बर, हनुमंतरायांनी एवढंच ऐकलं, जर तुझ्या भांगेतल्या एवढूशा शेंद्रानं जर भगवंताचं आयुष्य वाढत असेल तर आम्हाला काय पाहिजे? हनुमंतराय बाजारात गेले, नकापासून डोक्यापर्यंत सगळा शेंदूरच लावला आणि सगळ्या अंगाला शेंदूर लावला. त्याच अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रजीच्या दर्शनाला गेले. दर्शनाला गेल्याबरोबर जय श्रीराम हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्र म्हणले, हनुमंता काय आज हे? आज वेगळं दिसतंय. हनुमंतराय म्हणले, मला नका विचारू, हे आईसाहेबाला विचारा. आईसाहेबांना सांगितलं, भक्ताच्या भांगे जर इतकासा शेंदूर भरला तर तुमचं आयुष्य वाढतंय. मग आम्हाला काय करायचंय? तुमचं आयुष्यच वाढावं एवढीच आमची इच्छा आहे. याला म्हणायचं भावप्रधानता. विठ्ठला विठ्ठला. याला म्हणायचं भावप्रधानता. आणि असा ज्याचा भाव आहे ते तुकोबराय म्हणतात ते धन्य आहेत. दुसरं धन्य कोण? धन्य भाव. शील. शील म्हणजे स्वभाव. शील म्हणजे स्वभाव. मग भक्ताचा स्वभाव कसा असायला पाहिजे? तर भक्ताचा स्वभाव सुद्धा भावप्रधान असायला पाहिजे. स्वभावात सुद्धा काय असला पाहिजे? भाव असला. नुसतं स्वभाव कामाचा नाही, स्वभावामध्येही भाव असला पाहिजे. मला सांगा, भाव सांगतो मी स्वभावातला. एक मिलिटरी मॅन रिटायर होऊन गावाकडे आले. आता असं रायवाडीसारखं गाव. मग रिटायर होऊन आल्यावर आता त्यांनी एकच विचार केला, आतापर्यंत आपण आपल्या संसारासाठी नोकरी केली, आता इथून पुढचं आयुष्य फक्त शासनाची पेन्शन घ्यायची, आनंदानं खायचं आणि गावाच्या विकासाबद्दल खटापटा करायच्या. असा गावात विचार केला. स्वच्छता राबवली. मंदिराच्या पुढं असं कोणा लेकरांना घाण करू द्यायची नाही, खेळू द्यायचं नाही, गर्दा करू द्यायचा नाही. थोडे सूत्र हातात घेतले. मग एके दिवशी लहान मुलांमध्ये मीटिंग झाली, अशा बारक्या बारक्या. ते म्हणले, आपण इथं पहिलं खेळायचं, बागडायचं, घुमा फिरायचं, आणि आता हा बाबा काल परवा रिटायर होऊन आला आणि आपल्याला कुठं खेळू देत नाही. त्याच्यातलं एक जण आगाव, त्यानं म्हणला, बघूत म्हणला काय काय होईल ते. म्हणला एक बार ह्याची दाखवितोच. अरे बाकीचे म्हणले, काय दाखवणार आहेस? देशाची सेवा करून आलेले आहेत आणि तू काय दाखवणार? बघा तरी म्हणला. योगायोग असा झाला, एके दिवशी मिलिटरी मॅन राशन भरण्याकरता किराणा दुकानावर गेले. आता पहिलं किराणा दुकानावर राशन भरायला जायचं म्हणलं की त्याला करता पाट्याला, कॅटली वगैरे काहीतरी घेऊन जावं लागायचं आणि बाजारासाठी पिशवी. ते मिलिटरी मॅन दुकानावर गेले आणि गेल्यानंतर तिथून राशन भरलं. एका खांद्यावर बाजारची पिशवी आणि एका हातामध्ये असं खांद्यावर तेलाचं पातेलं. ते मुलगा नेमकं घरला त्या येण्याकरता वळणाचा रस्ता होता. ते मुलगा नेमका त्या वळणावर गेला आणि वळणावर जाऊन मिलिटरी मॅन जवळ आलं की म्हणला, सावधान. सावधान म्हणल्याबरोबर त्यानं ते पिशवी बी फेकून दिली आणि तेलाचं पातेलं फेकून दिलं आणि सावधान त्याच्या इशाऱ्यात उभे राहिलं. रिटायर होऊन जरी आलं तरी महाराज सावधान शब्द ऐकल्याबरोबर सावधान त्याच्या इशाऱ्यात उभे राहणं, याला म्हणायचं स्वभाव. असा ज्याचा स्वभाव असेल तर त्याला तुकोबराय म्हणतात धन्य आहे. धन्य भाव, धन्यशील. आता तिसरं सांगतो, ज्याचे हृदय निर्मळ. ज्याचं हृदय निर्मळ आहे. हृदय निर्मळ म्हणजे काय? हृदय निर्मळ म्हणजे काय? कोणाचं अंतःकरण निर्मळ असतंय? मला सांगा. परमात्म्याला बसण्याकरता जागा कोणती आहे?
परमात्मा कुठे येऊन बसतो? गुडघ्यात का? आता काय गुडघ्यातच आलाय काय की प्रत्येक जण लंगायचले तुका मन चित्त करार निर्मोळ येवनी गोपाळ राहते निर्गुणी गोपाळ तुका मन चित्त करार निर्मोळ येवनी तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. म्हणजे परमात्म्याला बसायची जागा. ज्या वेळेला नामदेवराय आणि ज्ञानोबाराय सावता बाबाच्या दर्शनाला जातात, भगवान परमात्म्याच्या दर्शनाला जातात. पण भगवान परमात्म्याला एका शेतकऱ्याची भक्ती दाखवून द्यायची होती. देव प्रसन्न लवकर कुणाला होईल? कुणाला होईल? ब्रह्मचार्याला, संन्याशाला, वानप्रस्थीला कुणाला होईल? का ग्रस्ताश्रमीला? ग्रस्ताश्रमीलाच होईल ना. चौघबी जरी लाईन बसवले असले तर तुकोबरायाचे एक प्रमाण आहे बघा. तुकोबराय म्हणतात सोडीला संसार माया तयावरी फार. म्हणजे त्याच्यावर माया त्याची आहे. ज्याचं अंतकरण निर्मळ आहे तिथं परमात्मा येऊन बसतो. परमात्म्याला शेतकऱ्याची भक्ती दाखवण्याकरता ह्या दोघाली तिथं घेऊन गेला. कुठं? जिथं एक ग्रस्ती एक शेतकरी आपला सगळा संसार करून परमार्थाच्या अगदी टोकाला जाण्याच्या प्रयत्नापर्यंत असलेले सावता बाबा. पण त्यांनी वस्तुतः प्रत्येक वस्तूमध्येच महाराज त्यांनी देव बघितला. कांदा मुळा भाजी अबघे विठाबाई माझी. सगळ्यामध्ये महाराज लसण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सगळ्यामध्ये परमात्मा बघितला आणि देव जवळ गेले. सांगितलं, म्हणले सावता अरे माझ्या मग 2 चोर लागलेत, मला कुठं तरी लपव. सावता बाबा म्हणले देवा तुला ठेवण्याकरता दुसरी जागाच नाही, तुला ठेवण्याकरता एकच जागा आहे, हे अंतकरण आहे, याच्यामध्ये ये. आणि परमात्मा सावता बाबांनी अंतकरणामध्ये साठविला दाता त्रैलोक्याचा दाता ज्यांनी अंतकरणात साठवला. मला सांगायचं होतं की ज्याचं अंतकरण निर्मळ आहे तिथंच परमात्मा येतो, अन्य ठिकाणावर बसत नाही. पण ज्या अंतकरणामध्ये ज्या चित्ताच्या ठिकाणी परमात्म्याचे वैरी बसलेत. कोण बसलेत? वैरी बसलेत. आता एखाद्याला आमंत्रण दिलं, ओ म्हणले उद्याच्याला आमच्याकडे जेवायला या. मी जेवायला येतो, पण ते तिथं येणार नसलं तर येतो. कोण? आणि मग ते जर तिथं आला तर मग मी येणार नाही बघा. कारण कसं आहे, त्याचं माझं जमत नाही, पटत नाही, म्हणून त्यानं जर आला तर मी येत नाही. असं ज्या वेळेला संवाद घडतो तसा परमात्मा म्हणतो ते जर 5-6 जणांना तुम्ही पळवून लावलं आणि ते जर 5-6 जण गेले की मग मी येतो. आणि जोपर्यंत मग तुम्ही त्या 5-6 जणांना जर पाळीत असाल तर मग तुम्ही त्यालाच पाळीत बसा, मी तिथं येणार नाही. आणि मग संतांनी असा विचार केला की जर यांना देवाला इथं येण्याकरता आणण्याकरता हे जर अडसर असतील तर मग ह्यांना घालायला पाहिजे. काम क्रोध केले घररी देह भरिला विठ्ठले. काम क्रोध केले घर रीते किंवा काम क्रोध लोभ घातिले बाहेरी आणि त्याशीच अंतरी वास दिला. त्याशीच अंतरी वास दिला. पण ही अगोदर कुठं घातले?
बाहेर घालून टाकले. आणि मग हे ज्यांनी बाहेर घातलेत तुकोबराय म्हणतात त्यांचं हृदय निर्मळ आहे. आणि असं ज्यांचं हृदय निर्मळ आहे तुकोबराय म्हणतात ते धन्य आहे. धन्य भाव शील ज्याचे हृदय निर्मळ. मग मला सांगा, ते भावनिक आहेत, ते शीलवान आहेत, त्यांचं हृदय निर्मळ आहे, हे अंतर्दृष्ट्या अंतरंगातून कळतंय का बाह्यरंगातून कळतंय? तुमचं हृदय निर्मळ आहे, आता हे बाह्यदृष्ट्या कळेल का? मग अंतरंगातून कसं ओळखायचं? तुमच्या भावना चांगल्या आहेत का, तुमच्या अंतकरणातला हेतू चांगला आहे का वाईट आहे, असं काही कळत नाही. मग भावना कशा आहेत, अंतकरण निर्मळ आहे का, हे बघण्याकरता म्हणले मग असा महात्मा आम्हाला कसा ओळखू येईल? त्याला महात्माच म्हणावं लागेल ना. आणि असल्या महात्म्याची तर भेट कठीण सांगितलंय. स महात्मा सुदुर्लभ बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान मम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. असा महात्मा मिळणं कठीण आहे. मग ही आम्हाला बाह्यदृष्ट्या त्याची जर ओळख करून घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने करून घ्यावे लागेल, नेमकं काय करतात ते? पूजी प्रती प्रतिमेचे देव. हे बाह्य रंगांना काय करतात तर ते प्रतिमेच्या देवाची पूजा करतात. कोणत्या देवाची? प्रतिमेची. आता इकडं कोणते देव आहेत?
इकडं कोणते देव आहेत? आता आपल्या तर काय 33 कोटी म्हणता आपण. कसे म्हणता? 33 कोटी. 33 कोटी म्हणजे 33 कोटी नाही बरं का. कोटी ह्या शब्दाचा अर्थ प्रकारात केलेला आहे. 33 प्रकारचे आपल्या देव आहेत. पण त्यातले त्यात मानणाऱ्या वर्गामध्ये 2 प्रकारचे देव आहेत. 2 प्रकारचे. कोणते? एक प्रतिमेचा देव आणि दुसरा प्रतीकाचा देव. एक प्रतिमेचा आणि दुसरा प्रतीकाचा. आता सुरदास महाराजांची मूर्ती समोर आहे. ही प्रतिमा आहे. ही काय? प्रतिमा आहे. आणि काही लोक प्रतिमेच्या पूजेला मान्य करत नाहीत. मला सांगा, मुस्लिम समाजामध्ये देव मानतात का नाही? मुस्लिम समाजात देव मानतात का नाही? मानतात. कोणाला मानतात? कोणाला मानतात? आता त्याला जर विचारलं तुमचा देव कसला आहे, काय सांगाल ते? मग आमच्या संतांच्या प्रमाणाने मागवी तसं म्हणलेलंच आहे. मुळात देव तेच आहे. नवता काळा गोरा खुजाना ठेंगना. म्हणजे कसला आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण ईश्वर तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. म्हणजे तू कसला आहे? हा काही आता ज्ञानोबा सुद्धा म्हणले ना, तुझं सगुण म्हणो के निर्गुण रे. सगुण निर्गुण एकूण गोविंदू रे, अनुमाने ना अनुमान. म्हणजे तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू कसला आहे? मग मुस्लिम समाजातल्या कोणत्याही माणसाला विचारलं तुमचा देव कसला आहे, ते म्हणतं त्याला आकार नाही, एक है ऊपर अल्लाह. बरोबर आहे. म्हणजे देव मानतात का नाही मानतात? देव मानतातच, पण ते प्रतीकाचा देव मानतात. कोणता देव मानतात? प्रतीकाचा. आणि आपण जे मानतो तो प्रतिमेचा. असे 2 प्रकारचे देव आहेत. बरं, हिंदू धर्मामध्येच प्रतीकाची देव मानणारे आहेत का नाही? तेच बी आहेत, है का नाही? मग 2 प्रकारचे देव. आता तुम्हाला प्रत्येकाचा देव म्हणल्यावर लक्षात यायला का नाही की म्हणून सांगतो थोडंसं. आपण घरी सत्यनारायण करतो का नाही? कोणता नारायण करतो? सत्यनारायण. आणि काही का असत्यनारायण करतात. कसं? नारायण असत्य आहे का मुळामध्ये? नारायण खोटा आहे का? मग सत्य कुठला नारायण दुसरा एक? हे आमच्या माधव मामांना जमायचं नाही म्हणा. आमचे बाबा सांगतात सत्यनारायण गुन्हा केला आणि जेवायला बोललं की म्हणायचं आधी सत्य वागण नंतर नारायण कर, तर जेवायला येतो. म्हणजे असं म्हणायचे म्हणत ते. म्हणजे मग खोटा नारायण आहे कुठं? सत्यनारायण आम्ही करायला उठलो. बरं चला, एखाद्यानं सत्यनारायण केला. मग आता ब्राह्मण बुवा सांगतात, म्हणले आधी कोणाची मूर्ती पूजा, कोणाची? सत्यनारायणच्या अगोदर गणपतीचीच करावी लागेल की. आता महादेवाच्या लग्नात गणपतीची पूजा होती म्हणल्यावर आता कसलं अडचण आहे? कोणाच्या लग्नात? महादेवाच्या लग्नात. मग म्हणले आता गणपतीची पूजा करू, पण म्हणले आमच्याकडे गणपतीची मूर्ती नाही. बरं नसू द्या, मग काय करा? मग सुपारी आणा. मग काय आणा? सुपारी. मग सुपारी आणली पूजेची. बरं का बाबा, कोणती सुपारी? पूजेची सुपारी म्हणालो, नाही तर चांगली म्हणताल. ते लोक पूजा करायची असल्यावर बघा त्या दुकानदाराला बी जाऊन म्हणतात पूजेचं सामान द्या. कवाचं? पूजेचं. त्याची 1947ची हळकुंड, 1962च्या युद्धातली खारीक, आणि ती सुपारी कोणती बी सुपारी बघा, त्याच्यावर पाणी टाकावं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि, गंधाध्वानं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नमस्कारं करोमि. असं पाणी टाकल्याबरोबर आळीमधूनच येते अशी राम राम म्हणे. इतका विचित्र सुपारी. मग ती आता सुपारी पूजा केली. ज्यावेळेला आम्ही पूजा करू लागलो त्यावेळेला त्या पूजेमध्ये आम्हाला काय दिसायचं? पूजेत काय दिसायचं? गणपती दिसायचा. आम्ही पूजा कोणाची करालो? गणपतीची. म्हणजे आता गणपतीचे मंत्र वगैरे म्हणले की गणपतीची. आता ती पूजा संपली आणि पूजा संपल्यानंतर मग ब्राह्मण बुवानं ती सुपाऱ्या वगैरे घरी घेऊन गेले आणि एके दिवशी त्यांना सुपारी खायची तलब झाली. आता तलब झाल्यावर त्यांनी काय केली? तीच सुपारी घेतली आणि ती सुपारी आडकितामध्ये धरली. आणि आडकितामध्ये धरून आता अशी धरल्याबरोबर आता काय गणपती आहे का सुपारी? आता काय सुपारी आहे. ज्या वेळेला पूजा केली
त्यावेळेला मानून पूजा केली ह्याला प्रतीक म्हणायचं आणि साक्षात मूर्तीची पूजा करणं याला म्हणायचं प्रतिमा. त्याचे भक्त बी दोन आहेत बरं का. त्या पूजकाचे भक्त बी दोन आहेत. एकाचं नाव आहे मूर्ती भंजक आणि दुसऱ्याचं नाव आहे मूर्ती पूजक. दोन भक्त आहेत ना. जो मूर्तीची पूजा करतो तो मूर्ती पूजक आणि मूर्तीची पूजा मान्य नाही त्याला मूर्ती भंजक असं म्हणतात. मग दोघांचं म्हणणं काय तर मूर्ती भंजकाचं म्हणणं आहे परमात्मा हा निर्गुण आहे, निराकार आहे, तो आकाराला येत नाही. पण मूर्तीची पूजा करणारा आमच्या भावनेतला भक्त म्हणतो जरी परमात्मा निर्गुण असेल, निराकार असेल तरी भक्ताच्या भावने करता आला नवा रूपा, आला नवा रूपा, म्हणतो नावालाही रूपा येतो आणि रूपा आले गुणवंत. नावालाही आला आणि रूपालाही आला. हे भक्ताच्या भावने करता आला म्हणून त्यांनी काय केलं पूजी प्रतिमेचे देव, प्रतिमेच्या देवाची पूजा केली. आणि दुसरं संत म्हणती तेथे भाव. आणि खरंच आहे सामान्य माणसाला काही कळत नाही म्हणून संतांचे अवतार झालेत, गावोगाव झालेत, म्हणा परिसरात झालेत. ज्या ज्या परिसरामध्ये संतांचे अवतार झालेत त्या त्या परिसराच्या बाजूला महाराज कुठेही दुःख राहिलं नाही. एक काळ होता कारण संतांच्या अवताराचं प्रयोजनच हे आहे. संत आले ना जेवोथी जयाची दृष्टी जाय तेवोती सुखाची सृष्टी होय, तो ये म्हणे तेथ जाय महाबोधूम. म्हणजे जिकडं संत जातील ना तिकडं सुख जन्माला येते. आणि दुसरी गोष्ट त्या परिसराला ज्ञानाची काही कमतरता राहत नाही महाराज. कारण संत महात्मे हे चालतं बोलतं ज्ञानाचा वृक्ष आहे. काय ज्ञानाचा वृक्ष आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तया ते अवयव ते सुखाचे खोंब, येर माणूसपण बाम लौकिक भाग. म्हणजे ते चालतं बोलतं ज्ञान असल्यामुळं आणि सामान्य व्यक्तीला काही कळत नसल्यामुळं संत म्हणती तेथे भाव. हा संतांनी सांगितलं अरे तुम्ही या जर वाटेनं गेलात ना तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशानी भेटे पांडुरंग, किंवा पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. आणि ज्यांनी ज्यांनी माग घेत गेलेत ना तर मग नपडे गुंता कोठे काही कसल्याच प्रकारची महाराज त्यांना अडचण येत नाही म्हणून संत म्हणती तेथे भाव. आपल्याला काही कळत नाही हो. मला सांगा आपल्याला काय कळतंय, काय कळतंय आपल्याला, काही कळतंय का काय मला सांगा. आता तुमचं वय काय बाबा 75. 75 म्हणजे चांगलं मग बरंच रन आणलाय. 75 तुमचं वय आहे का नाही. ह्या बाबांचं वय किती आहे 75. आता हे तुम्ही कपडे पहिल्यापासून घालत असताल की कपडे का आता घालायला पहिल्यापासून कपडे घालता समजा 70 वर्षापासून हे बाबा कपडे घालतात. उदाहरण घ्या. मला सांगा इतक्या दिवस आपण अंगावर कपडे घालायलो आपल्याला कपड्याचं कळतंय का कुणाला तरी. इथं कोणी दुकानदार आहेत का. कपड्याच्या दुकानदारानं बी म्हणावं मला कपड्याचं कळतंय म्हणून. कुणाला कळत नाही. मग तिथं घेताना ती 60 रुपयाचा 80चा रेट टाकून आणते ते. म्हणजे आपल्याला काही कळत नाही. आणि ज्याला आता मला सांगा आपल्या इकडं कोणाचं लग्न वगैरे असलं
की बस्त्याला जावं लागते का नाही? मग बस्त्याला कोणाकोणाला न्यावं लागतंय? भावकीला, सोयऱ्याने. त्याला काही का कळत असेल नसेल पण त्याला न्यावं लागतंय, नाहीतर मग लग्नाला न येण्याची दाट शक्यता. मग समजा ते इकडले 2-4 तिकडले 2-4 असे 10-5 गोळा करून नेले दुकानात. दुकानदाराने बी अशी व्यवस्था केलेली असते बघा बसायला. गाद्या टाकलेल्या, इकडे भिंतीला लोड टाकलेले, आणि हे तर असून टेम्पोत उभं राहून गेलेले. ते गेले महाराज असं अंग टाकतात आणि माय 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 बाबा बाबा म्हणे जिकडं तिकडं लवून येते. मग आता ते कपडे दाखवायचे, काही शहाणे म्हणून आपण पुढे बसवतो त्यांना कपडे बघण्याकरता, आणि पाठीमागं काही बसतील. मग आता त्याने कपडे टाकले बघायला. कपडे कशी बघतात? इकडं कशी पद्धत आहे कपडे बघायची? इकडं कपडे बघायची पद्धत कशी आहे? चावून म्हणजे असं हातानं असंच बघतात. ह्याच्यापेक्षा काय कळतंय? याला काही वाज घेऊन कपडा बघायत नाही, चावून कपडा बघायत नाही. मग आता ते असा बघायचा. मग समोर बसलेले काय करतात? असं बघतात, आणि असं बघते जण डोकं चलत नाही, हँग होतंय. कारण त्यांना अनेक प्रकारचे कपडे टाकलेले असतात. कोणतं घेऊन कोणत्याला खरं म्हणून, कोणाला शहाणं म्हणून, कोणाला येडं म्हणून, हे काही कळायला मार्ग. मग असं बघतंय पुन्हा पाठीमागच्याला म्हणतंय अहो बघा की हो. मग पाठीमागच्याला बघा की म्हणल्यावर पाठीमागचं म्हणतंय आम्हाला काय कळालंय? मग आलायच कशाला तोंड घेऊन इथं? तुला जर कळत नाही तर मग बसत्याला आलाच कशाला? नाही न्यावं तर नाक. म्हणजे असा हिशोब आहे ते. तर मग मला सांगा, सामान्य गोष्टी आपल्याला कळतात का? मग सामान्य संसारातल्या गोष्टी जर आपल्याला कळत नसतील तर मग उद्धाराचा मार्ग आपल्याला कळेल कसा? आणि तोच उद्धाराचा मार्ग दाखवण्याकरता यांचा अवतार झालाय. उद्धराया आले संत जगी अवतरले ना. पण कशा करता अवतरले? तर उद्धराया आले दीनजना. दीनजनाला काही कळत नाही, त्यांचा उद्धार व्हावा याच्याकरताच सूरदास महाराज इथं आले, आहे का नाही? आणि मग आता इथं आल्यावर समजा जर सूरदास महाराज इथं येत असले आणि इथलेच जर इथं राहत नसले तर मग थोडस मग कठीण आहे महाराज. कारण कसं आहे, फार दिवसाचं आयुष्य नाही बघा. या संतांनी घालून दिलेली परंपरा, या संतांनी घालून दिलेला मार्ग एवढाच स्वीकारणं हेच जीवनातलं खरं तथ्य आहे. आणि त्याला सोडून नाही. मला सांगा, आपल्याला किती वर्ष जगायचे? किती वर्ष? शतगणिले. अर्ध तर झोपेत गेलं, पण काही खेळण्यात गेलं, काही आजारात गेलं, रोगात गेलं, काही कशात गेलं. मग पुढे भजनाशी उरले ते काय गा. पण आता ते शतनफित काहीच नाही. अलीकडं कुठं बी डाव मोडला जाऊ शकतोय महाराज. कुठं बी 40ला 50ला 60ला काही नाही. म्हणून जोवरी चळन गा, म्हणजे हे जोपर्यंत आहे, किंवा हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुको नको. जोवरी हात चालू आहे ना, तोवर आपलं महाराज असलं करून घ्यावं, नामदान, अन्नदान, ज्ञानदान, आहे का नाही? ह्या 2-3 गोष्टी झाल्या पाहिजे. कारण सांगू का, निवळ देणाराच श्रीमंत नाही, दाता नाही. एखाद्यानं म्हणले फक्त अन्नदान घातलं दाता आहे असं जरी म्हटलं तर शास्त्रानं सगळ्यात मोठा दाता जर कोणाला म्हटला असेल तर दाता एक दाना नारायणा स्मरावे, नारायणा स्मरावे, नारायणा स्मरावे. नारायणा
आता तोची एक जाना नारायणा संभ्रवी. हे सूरदास महाराजांची हे आशीर्वादाची ताकद आहे बघा. एक बी माणूस चुकीचं प्रमाण म्हणी झालंय. ही कशाची ताकद आहे? ह्याच भूमीची ताकद आहे. ह्याच संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीची ताकद आहे. म्हणून तिथं जे त्यांनी सांगतील ना तिथं भाव ठेवायचा. संत म्हणती तेथे भाव. त्यांनी काही बी करायला सांगू द्या महाराज, त्या वाटेनं जायचं, आपल्या मार्गानं आपण जायचं नाही. आपला विषय ते होता, जेवढं आपल्याला आयुष्य मिळालंय तेवढं आयुष्य आपण सुख समाधानात प्रसन्नतेमध्ये लोकाला त्रास न देता आनंदानं महाराज कुणालाच वाईट न बोलता आपलं आयुष्य काठापर्यंत आणायचं. कारण आपल्याला परमार्थ करून कुठं जायचंय? परमार्थ करून कुठं जायचंय? कुठं जायचंय? घरला जाते मला. आपल्याला परमार्थ, मला सांगा परमार्थाचं ध्येय काय? परमार्थ करून काय कुठं जायचंय? कुठं आपल्याला हे? देवाघरी. देवाघरी तर सगळे जाते. आता लाईटच्या खांब्याला धरलं ते देवाघरी जाते, आहे का नाही? देवाघरी जायचंय बरोबर आहे, पण प्रत्येकाचं उद्दिष्ट काय की परमार्थ करून आम्हाला वैकुंठाला का जायचं? कुठं जायचंय? वैकुंठाला. गेल्यावर बी माणसं वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी असं लिहितातच की. मग वैकुंठाला जायचंय ना, मग आता मला कुणी बी पत्ता सांगा, वैकुंठ कुठं आहे? कुण बी किती बी शास्त्रज्ञ असू द्या, शास्त्रकार असू द्या, वेदांतिक असू द्या ना, आणि कुणी असू द्या, वैकुंठ कुठं आहे? चीनच्या बाउंड्री पेशी हाय कुठं का? पाकिस्तानच्या बाउंड्री पेशी आहे? वैकुंठ, वैकुंठ ही स्थिती आहे. ही काय? स्थितीचं नाव वैकुंठ आहे. ज्ञानोबरायांनी एका शब्दाचे दोन अर्थ द्योतक केलं बघा. द्योतक. एक वैकुंठ हे स्थान आहे आणि दुसरं वैकुंठ हे परमात्म्याचं नावच आहे महाराज. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. हरी हाच वैकुंठ. मग मला सांगा, आपल्याला परमार्थ करून वैकुंठात जायचंय. मग वैकुंठामध्ये गेल्यावर आपल्याला कोण भेटल? कोण भेटल? हरी. मग हरी जर वैकुंठात असेल तर तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात वैकुंठ गोपाळ कोपटी जुनाट झोपडी. नको आडाआडी घालू आम्हाला आडाडी. किंवा दुसरं एक प्रमाण आहे तुकोबरायांचं, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी वास त्या पंढरी सर्व काळ. अहो म्हणले वैकुंठामध्ये हरी आहे, देव आहे, आणि तुम्ही वैकुंठात नग म्हणले. संत म्हणले वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे मौन धरून.
वैकुंठामध्ये जाऊन काय करावं? तिथं माणसं चांगले नाहीत. कुठं माणसंच नाहीत चांगले म्हणण्यापेक्षा काय? तिथं कोण आहेत सगळे? हा, सगळे महाराज देव लोक आहेत. दिव्यान भोगान दिविदेव भोग हा म्हणजे तिथं काय? सगळे दिव्य भोग भोगणारे लोक आहेत. मग तिथं परमार्थ नाही. मग देवानच विचार केला, उगल लोकाला आशा दाखविण्यात काही अर्थ नाही. मग त्यांनी एक विचार केला, हे बघा मी आता वैकुंठात राहणार नाही. मग कुठं राहीन? जित जित जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. माझे भक्त गाती जेते नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते. माझे भक्त गाती जेते नारदाने उभा घाती जेते उभा नारद आम्ही उभा तेथे. म्हणजे परमात्मा हा वैकुंठात नाही, आजच्या घडीला परमात्मा हा रायवाडीत आहे. कुठं आहे? मग आपल्याला वैकुंठाला जायचंय ना, ती स्थिती कमवायच्या. ती स्थिती कमवण्याकरता काही बारीक बारीक अडचणी आहेत. अडचणी म्हणजे कशा? सगळं जगतामध्ये वावरत असताना समभावनेनं वावरणं. हा, माणसं परमार्थात नीट वागतात, संसारात वाईट वागतात. संसारात नीट वागतात, परमार्थात वाईट वागतात. जरी समजा संसारात आणि परमार्थात नीट वागले तर शेतात तर नीट वागत नाहीत. कुणाचं तरी बांधकोर, कुणाचं तरी अर्धा फूट हान, कुणाचं तरी 4 फूट काढीतच राहाय. ही वैकुंठाची स्थिती गाठण्याकरता लक्षात घ्या. मी सांगतो, परमात्मानं कशाला आपल्याला इथं पाठवलंय? संसार करायला. आणि संसार करून संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे, है का नाही? याच्याकरताच पाठवले ना. देवे दिला देह भजना गोमटा आणि सुख से सोया नाहक जमाना खोया. जन्म येऊन काय केले आणि आले तसेच वापस गेले. हा, दुसरं असे बी आहेत बरं का. आयशेही बहुत आहेत का, म्हणजे असले बी आहेत. याच जन्माला इथं येऊन काही चांगलं काम करायचं नाही. चांगलं काम करणे ह्यालाच परमार्थ म्हणायचे. परमार्थ म्हणजे असं काही फार मोठं काही साधन नाही. जीवनामध्ये वावरत असताना आपल्यामुळं कोणी दुःखी होऊ नये, आपल्या बोलण्यानं कोणी दुःखी होऊ नये, आपल्यानं कोणाला त्रास होऊ नये. आपली भावना चांगली असावी. आपल्या नशिबात आहे तेवढं घ्यावं, लोकांना लुटण्याचा प्रयत्न करू नये. ही परमार्थाचे पहिले नाक आहे. तो हे परमार्थाचं काय पहिले नाक आहे. परमार्थात जाऊन हे करण्यापेक्षा हे करून परमार्थात घुसायचं, म्हणजे आपला शेवट चांगला होतो. आणि परमार्थात जायचं ना, इकडं मागच कुटाने हलकीच आहे मागं. हे असला कुटाणा झाला की काही त्याची ना आपली कधी काळ. आता महाराजांनी प्रमाण सांगितलं म्हणून ज्याच्याकरता आपला नरदेह दिलाय ते आपण केलं पाहिजे का नाही? आणि समजा परमात्म्यानं ज्याच्याकरता नरदेह दिलाय ते जर नाही केलं तर त्याला राग येईल का नाही? एखाद्यानं म्हणलं, हो अहो तुमची जरा बैल द्या, हो इथून एक बैलगाडीवर कडबा घेऊन यायचा आहे, आता आलो 10 मिनिटामध्ये. असं जर म्हणलं बाबा 10 मिनिटात येत असलीच ते हो गाडीन बैल घेऊन जाय असं म्हणेल. आणि ह्यानं बैलगाडी म्हणून घेऊन गेलं आणि सकाळपासून जे 4 बैल नांगराला बैल लावले का नाही,
संध्याकाळी दिवस मावळत अरे म्हणला 10 मिनिटात म्हणला होता नाही म्हणला हातासकट नांगरून घेतलो म्हणला. आता हातासकट तू नांगरून घेतलास पुन्हा मागशील का? हा मला काय केलास तू? लबाड बोलून तू हे घेतलास पुन्हा मागशील का? जाताना काय म्हणलास? तुझं मी आठवण करीन एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे भोगवली आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पाठवला. पण आल्यावरती विसरला. सोहम शब्द विसरला. कोहम शब्द विस्तारून टाकला. मी कव्हा म्हणायला लागला. म्हणजे आपण कसं आहे लबाड बोललो. मग देवाला काय होतंय? राग येतोय. मग जी वस्तू ज्याच्याकरता दिली त्याचा जर त्याच्याकरता उपयोग झाला तर प्रसन्नता आहे. काय झालं? असे 2 गाव होते. एक आता हिरायवाडी आणि दुसरं जवळ ते म्हणा नाही तर आसराची वाडी म्हणा. इथे काय आसराची वाडी पण माळ असल्यामुळे जरा चढायला गाडी कसं ते असं वाटायला यायली. बरं इथं रामवाडी धरा 2 गावं. मग एका गावातली एक मुलगी लग्नाला आली आणि एका गावातला एक मुलगा लग्नाला. पहिलं सांगलं बरं का लग्नाला आल्याची गोष्टी ह्या. आता पण 50-50 टोळके गावागणी अशा आहे. कुणाचं वय विचारलं की 25 म्हणाले, कोणी 28 म्हणाले, कोणी 30 म्हणाले. काही कानी तर आता उगा आमच्याकडे येऊन सिनियर सिटीजनच्या पास काढून घ्यायच्या. ज्येष्ठ नागरिक चले जाओ कहीं भी जाओ फुकट अशी अवस्था निर्माण झाल्या. मग पहिलं काय व्हायचं? अशा जुने जे माणसं होती का नाही अशी म्हातारी माणसं ह्या लोकांना काही काम नसायचं. अमुकाची मुलगी अमुकाच्या मुलाला देऊन टाकू असं ह्यांच्या सुरीपणा जोडायचंच काम होतं. मग म्हणले अमुकाची मुलगी बरं. मग काय केलं? मुलाच्या वडिलालाच घेतलं ह्यांनी आणि मग ते मुलाचे वडील मुलीच्या घरला गेले. आज तीच पद्धत आहे बरं का. मुलीच्या घरला गेले आणि सांगितलं म्हणले हे बघा तुमची मुलगी आमच्या मुलाला द्याल का? ते म्हणलं काही अडचण नाही. मग दुसरा मग आता मध्यस्थी माणूस असते की ते म्हणला मग हुंडा म्हणल्यावर हे का म्हणलं माझ्याकडे काही नाही बघा म्हणलं द्यायला. कारण कसं आहे आता पोरगी देतो म्हणून गेल्यावर हुंडा देते का? ते देतच नाही ना. काही नाही म्हणलं द्या. बरं जाऊ दे म्हणला. नसलं तर नसलं लग्न तरी चांगलं करून द्या. हो म्हणला लग्न चांगलं करून देतो. बरं चांगलं म्हणजे कसं? पहिल्या जुन्या म्हणजे आम्ही लहान असताना एखाद्यानं जर एखाद्या मुलाच्या लग्नामध्ये जर बुंदीचं जेवण दिलं तर 10-20 गावाला त्याची चर्चा व्हायची बघा. काय अरे अमुकानं पोराच्या लग्नात 4 गावाला बुंदी खाऊ घातली. म्हणजे त्यावेळेस ते मोठेपणा होता. आता 4 बी गोड पदार्थ पत्रवळ आली तर अर्ध्याला ती खताची ना शुगर होऊन बसला. अर्धे तर असेच. मग त्यावेळेस बुंदीचं जेवण म्हणलं की लोक नवाजायचे. मग म्हणले ठीक आहे लग्नामध्ये काय करून देणार? मग त्यानं बेत काय केला लग्नामध्ये? रव्याचे लाडू, गऱ्याचे लाडू. आता गऱ्याच्या लाडूचा कसा प्रकार आहे? त्याची जर घटक चाचणी पास झाली तरच ती 6 माही पास होते आणि घटक चाचणी नापास झाली की 6 माहीची अपेक्षा वार्षिकची अपेक्षाच करायची नाही. वारीला जाऊन फिरून तशीच वापस येते महिन्याला. येते का नाही? मग प्रकार तसाच झाला. लग्न लागलं सगळे लोक जमले. मग आता लग्न लागल्यावर सगळे लोक काही नवरदेव नवरीचं भलं व्हावं म्हणून येत नाहीत. काय येतात बाबा हे नवरदेव नवरीचं भलं झालं पाहिजे, त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य त्यांचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे अशी काही भावना असते का? अशी भावना नाही. शास्त्रकार सांगतात कन्यावर येते रूपम माता वितम पिता श्रुतम बांधवाहा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनाः. बाकीच्यानी काय करायचे? कुणाचं लग्न चांगलं हो, कुणाचं जुडू, कुणाचं टिकू, काही का होईना आपलं टिकलं पाहिजे आजच्या दिवसापुरतं. मग असं त्यांचं नियोजन. मग लग्न लागलं. बरं तसं जर नसतं कोणाला राग येईल म्हणून सांगतो. तसं जर नसतं तर मला हलकं भारी घेतलं म्हणून रुसायची तुला काही गरज आहे का? लग्न काय तुझं आहे का? लग्न कुणाचं? वधूवराची मिळवणी का वराडी याची लुगडी लेणी. कुणासाठी आहे? वधूवराची मिळवणी. त्याच्यासाठी हा प्रकार आहे. मग मला असलंच घेतलं. बरं जाऊ दे आता विषय ते काढून टाकून दे. मग जेवायला झालं बसले सगळे लोक. जेवायला बेत केला गऱ्याच्या लाडूचा. मग आता जेवायला माणसं बसल्यावर सुरुवातीला काय खातात? जी आवडीची गोष्ट किंवा न मिळतीची गोष्टच खातील की. काही इकडे मीठ खातात आधी सुरुवातीला. आधी लाडू वगैरे असं काहीतरी खायचं. मग काय केलं? लोकांना लाडू फोडला. असा धरा फोडा बघितला. त्याला वाटलं गुठी सुरू आहे की. फोडायला बघितला असा दाबला महाराज गोटीवून निष्ठून गेला लाडू. पण ते फुटला नाही. दुसरा म्हणला दुसऱ्याच्या ताटामध्ये घालू नको दातानं हान. त्यानं दातानं असं टोकरायला दातानं दाबता दबना की कसं तरी बारीक 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 त्याला टोकरू लागलं. हे दातवाल्याची गोष्ट सांगालो. बिगर दातवाले ते तोंडाकडेच बघायचं काम होतं. काही घेणं नाही देणं नाही. मग त्यानं टोकरला कसं तरी ताकद लावली महाराज आणि त्याचा दातच खाली आला. पण लाडू फुटला
ते म्हणलं असं नको बुक्कीनं हाणला मनगट पिचकलं पण लाडू फुटला नाही. मुलीचे वडील मध्ये फिरून आले, म्हणले काय झालं? अहो म्हणले काय पद्धत आहे म्हणले, 4 घास चांगले खाऊ घालायचे म्हणले, लाडू फुटना. मग काय फुकट केला का म्हणला? पैसे देऊन केला. अरे पैसे दिलेस तू पण लोकांना खाता आलं पाहिजे ना. मग ते म्हणलं महाग दरवाजा आहे, दरवाजाच्या फटीत घाला. दरवाजाच्या फटीत घातला, दरवाजा पिंचलं पण लाडू फुटला नाही. मग आता 4 माणसं जमलेले असतात, खायला मिळणं गेलं राग येतेच की माणसाने. ते म्हणले काय पद्धत आहे म्हणले, 1 रुपया हुंडा घेतला नाही म्हणले आमच्या गावाच्या माणसाना, आणि यांनी 4 घास सुद्धा खाऊ घातले नाहीत. बोलता मग लग्नामध्ये भांडणं एक लवकर लागत बघा, ताबडतोब भांडणं. मागं 5-10 टाकूनच असतात, ते तयारच असतात महाराज. भांडणं लागले लागत आता मारा कशानं कराव्या, दगड ना धोंडे, जिथं तिथं लाडूची टोपले भरले होते. ह्यानं त्याच्या डोसक्यात लाडू, त्यानं त्याच्या डोसक्यात लाडू, खिल लाडू ना मारामारी केली महाराज. विठाला मला सांगायचंय काय, लाडू हे खाला केलेत का मारामाऱ्या करायला? खाला. मग त्याचा जर खाण्यामध्ये उपयोग नाही झाला आणि ह्या लाडूचा जर उपयोग भांडणामध्ये झाला असेल तर मग हे परमात्म्यानं दिलेला लाडू कुणाच्या कामाचा आहे? कुणाच्या तरी कामी लागावा, कुणतरी त्याला चांगलं म्हणावं, कुणतरी त्याच्या जवळ येऊन बसावं आणि कुणतरी महाराज त्याचा स्वीकार करावा. असे लोक भेटतच नाहीत हो. अशा लोकांनी भेटायचं म्हणलं की ते 4-4 दिवस, अहो महाराज घरी आहेत का? नाही म्हणले गेले. बरं 4 दिवस भेटत नाही. आणि ज्याची भेट नको वाटते ते दिवसातून 3दा रामराम म्हणते, दिवसातून 3दा इकडून तिकडून येणार की रामराम म्हणणार. असले बी लोक आहेत. आणि असले लोक जर असले तर महाराज इतराला तर कुठं घेऊन जातील पता नाही. असली क्वालिटी आहे. म्हणून ज्याच्याकरता हा लाडू दिलाय ना त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे, सत्कारणी लागला पाहिजे. आणि सत्कारणी लागणं आणि लावायचा असेल तर आपल्याला काही कळत नाही. म्हणून संत म्हणती तेथे भाव, संतांनी जिथं भाव ठेवायला सांगितलाय तिथं डोळे झाकून भाव ठेवायचा. आणि जिथं डोळे झाकून भाव ठेवला की मग न पडे गुंता कोठे काही. मग महाराज तुम्ही म्हणालात की भाव ठेवावा लागतो, शील चांगलं असलं पाहिजे, प्रतिमेच्या देवाची पूजा करतात, हे सगळं पटलं मला. पण आम्हाला लोक सांगतात काही की विधियुक्त पूजा करणं. कोणी म्हणतील ना, मला सांगा, भावना घरी, भावना कुठं? घरी. आणि आम्ही कुठं? मंदिर देवाच्या दारी. भावना घरी ना आम्ही देवाच्या दारी. असा प्रकार होतो का नाही? मग काही लोकांचं असं म्हणणं आहे, अमुक देवाला अशा प्रकारचे वस्त्र लागतात, अमुक प्रकारचं फूल लागते, अमुक प्रकारचं विधियुक्त पूजा लागते, अमुक प्रकारचे वस्त्र लागतात, अमुक प्रकारचा नैवेद्य लागतं. देवाला लागते का? हे देवाला लागते का? हा, सगळ्यात देवाला आवडीचं फूल सांगू का तुम्हाला? मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारं येणे नाही मन ही सेवंती. देवाला कोणतं फूल लागते महाराज? मनाचा मोगरा देवाला अर्पण केला की मग विधी निषेध नेनती. बाकी विधीची गरज नाही महाराज. मला सांगा, भावना सोबत असल्या आणि एकनिष्ठा सोबत असेल तर कधी कधी शास्त्र अशी अनुमती देतं, त्याच्या गळ्यात माळ नसली तरी चालेल, त्याच्या कपाळाला गंध नसला तरी चालेल, तो वारी करत नसला तरीही चालेल. हे सगळे लक्षण प्रावर्त करण्याचे आहेत. परमात्म्यापर्यंत जाऊन निश्चित स्वरूपानं जाईलच असं नाही बरं का. हे फक्त परमार्थिक मार्गावर आरूढ करून प्रवृत्त करून तिकडं नेण्याचे हे सगळे साधन आहेत. बाकी साधनाची आवश्यकता नाही. कुणाला बी देव भेटलाय, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला बी त्याच्या घरी काम केलाय. सज्जन केसाया माळ्या सावत्या असं कुणा कुणाच्या मागे गेला मला सांगा की. मग ते तसं तिथं काही बघत नाही. आणि किती बी माळा घातल्या आणि किती बी जरी ओझे वगविले आणि किती बी जरी वाऱ्या केल्या तर अंतकरणातली जर अवस्था स्थिर नसेल, अंतकरणातली अवस्था जर निर्मळ नसेल तर परमार्थाचं सोनं होणार नाही. त्याच्यासाठी विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरोनी चित्ती. एकनिष्ठा चित्ताच्या ठिकाणी धरली. एक वारकरी खांद्यावर पताका आहे, पायी प्रवास आहे आणि पंढरपूरला निघाले. गेल्यानंतर जाता 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 एका ठिकाणी दिवस मावळला आणि दिवस मावळल्यावर त्यांनी विचार केला की आपण आता कुठेतरी मुक्कामाला थांबलं पाहिजे. पुढं गाव लांब आहे,
पाठीमागं गाव लांब आहे, आता आपण मुक्काम कुठं करावा, अंधार व्हायला लागलेला आहे, असा वारकरी विचार करतायत. तेवढ्यामध्ये रस्त्याच्या कडेला एक झोपडी दिसली. ती झोपडी नेमकी ती झोपडी होती पारध्याची. पारधी म्हणजे कोण? हत्या करणारा, हिंसा करणारा, ते शिकार करणारा, आपली उपजीविका भागवणारा. मग त्याची झोपडी आहे. ते महाराज त्या झोपडीच्या जवळ गेले आणि पारध्याला विचारलं, म्हणले का रे मला रात्रभर या झोपडीमध्ये राहता येईल का? पारधी म्हणला, महाराज रात्रभर राहता येईल. काय पाहिजे मला सांगा. आज तुम्ही माझ्या घरी आलात ना, आज घरी आलात, मला असं वाटायला लागलं की प्रत्यक्ष पंढरीश परमात्माच माझ्या घरला आलाय, पांडुरंग माझ्या घरला आल्यासारखं वाटायला आहे. तुम्ही रात्रभर राहा, मी तुम्हाला पाणी देतो, जेवण देतो, अंथरण देतो, सगळी व्यवस्था करतो, तुम्ही माझ्या इथं राहा. पण महाराजांनी सांगितलं माझ्याकडे जेवण आहे, पाणी आहे, अंथरण आहे, सगळं, फक्त रात्रभर राहू दे. बरं काही अडचण नाही. पिशवी टेकवली आणि थोड्या वेळानंतर तो पारधी महाराजाशी बोलायला लागला. म्हणले, महाराज तुम्ही सकाळच्याला मस्त उठायचं, स्नान वगैरे करायचं आणि माझ्या घरचे 4 घास खाल्ल्याशिवाय जायचं नाही. मग माझ्या घरचे खाऊन म्हणल्यावर त्यानं म्हणलं, तू पारधी आणि तुझ्या घरचं मी खाऊ का? हा बरं तसं म्हणायचं नाही. ते म्हणले माझ्याकडे सगळं आहे, मला लवकर जायचंय. नाही 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 नाही, आमची परंपरा आहे, वडिलाची रीत जाणत सोंग, ही आमची परंपरा आहे की येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, मग येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ, ही आमची परंपरा आहे. आमच्या घरी आलेला अतिथी 4 घास खाल्ल्याशिवाय जाऊच देत नाही मी. सकाळ जेवण करून जायचं. महाराजांना वाटलं ह्याला झोपी घालावं आणि पहाटच उठून जावं म्हणून उगच हो म्हणलं महाराज. लबाड बोललं. मग झोपले. पहाट महाराज 5 वाजता महाराजांना फरशी उचलली, महाराज निघाले. तेवढ्यामध्ये झोपडीच्या समोर पारधी उभा आहे, हातामध्ये तांब्या आहे. परमात्म्याचं नामस्मरण करत 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 उघड्या अवस्थेमध्ये पारधी समोरून आला आणि झोपडीपाशी उभा राहिला. मला, महाराज थांबा, जायचं नाही, 4 घास खाल्ल्याशिवाय माझं घर सोडायचं नाही. बरं त्यांनी सांगितलं, तुम्हाला वाटायला का मी काही बी खाऊ घालील म्हणून? मी इच्छा भोजन देतो. काय आवडते तुम्हाला? ससा आवडतो का? कोंबडा काय आवडतंय मला सांगा, कारण त्याचं खाद्य ती आहे, त्याच्यासाठी काही नाविन्य नाही. काय आवडते सांगा, इच्छा भोजन देतो, पण माझं खाल्ल्याशिवाय जायचं नाही. महाराजाला आता वाटलं खाल्ल्याशिवाय जायचं नाही, बरोबर आहे. मग आता ह्यानं ज्या पक्षाचे नावं सांगायला आहे, आपण बी एका पक्षाचं नाव सांगावं. महाराजांना पक्षाचं म्हणले, पारध्या तू मला इच्छा भोजन देणार आहेस ना? म्हणले हो. मग काय कर, मी म्हणतो तो पक्षी मला पाहिजे. कोणता पक्षी पाहिजे? महाराजांनी सांगितलं. म्हणले हे बघ, ज्याच्या पायामध्ये पैंजण आहेत, ज्याच्या कमरेला पितांबर आहे, ज्यांनी 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्यांनी वर डोक्यावर मोरपिसाचा मुकुट धारण केलेला आहे, असा पक्षी मला आवडतो. असं म्हणल्याबरोबर महाराज पारध्यानं हातच पुढे केला. म्हणले महाराज तुम्ही वर्णन केलेलाच पक्षी घेऊन येईल, पण मी येईपर्यंत झोपडी सोडायची नाही, वचन द्या. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तो पक्षी घेऊन येईल आणि जर तो पक्षी नाही सापडला तर अग्निकाष्ठ भक्षण करील आणि त्या अग्नी म्हणजे माझा देह समर्पित करील. बर, ह्याला वाटलं ह्याला कशाचा देव सापडाला आहे. वचन दिलं. महाराज झोपडीत थांबले. पारध्यानं जाळं उचललं, खांद्यावर जाळं टाकलं, वनामध्ये गेला आणि वनामध्ये जाऊन पक्षाचा शोध घेऊ लागला. अनेक प्रकारचे पक्षी भेटायचे, पण महाराजांनी वर्णन केलेला पक्षीच भेटायला तयार नाही. काय करावं? सूर्यास्ताची वेळ आली. पारध्याला वाटलं खरंच त्या महाराजांनी सांगितलेला पक्षी हा दुर्लभ आहे आणि तो भेटणं कठीण आहे. काय करणार आता? म्हणले सापडत नाही, म्हणून लाकडं आणले, लाकडं रचले आणि आता सूर्यास्त झाल्याबरोबर मधी उडी, लाकडाला अग्नी लावायचा आणि मधी उडी घ्यायची, आपलं देह संपवून टाकायचा. यालाच म्हणायचं बोले तैसा चाले. मग सूर्यास्ताची वेळ आली, काडी घेतली, त्या अग्नीला लावली आणि आता मध्ये उडी टाकणार तेवढ्यामध्ये कुणीतरी मागे दंडाला धरलं आणि वळून बघितलं. वळून बघितल्याबरोबर खाल्ल्या पायापासून डोक्यापर्यंत तपासणी केली. जे जे वर्णन केलंय तोच आहे का असं बघितलं आणि बघितल्याबरोबर त्या पारध्याच्या लक्षामध्ये आलं, काय गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला. आणि तो पक्षी जाळा अंथरलं. महाराज पारध्यानं तो पक्षी जाळ्यामध्ये असा आडवा बांधला आणि खांद्यावर टाकला. आणि खांद्यावर टाकून रस्त्यानं बोलत बोलत याला, अरे तू जगासाठी दुर्लभ असशील, माझ्याकडून काही वाईट कृत्यच घडलं नाही, माझ्याकडून पापच घडलं नाही, तर तू माझ्यासाठी दुर्लभ कसा? म्हणून त्याला बोलत बोलत गेले.
झोपडीच्या जवळ गेले. आवाज दिला, म्हणले महाराज बाहेर या, तुम्ही वर्णन केलेला पक्षी आहे का बघा. महाराज पटकन बाहेर आले. खांद्यावरचा पक्षी बघितला. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू टपटपले. पारध्याच्या पायाला लागला आणि सांगितलं, म्हणले पारध्या अरे सोड, तो पक्षी नव्हे, तो पक्षी नव्हे तर तो जगाचा मालक पंढरीश परमात्मा आहे. काय तुझ्या एकनिष्ठेची कमाल आहे. एकनिष्ठा धरोनी चित्ती. मग विधी निषेध नेनती ती कुणासाठी बी नाही. ज्यानं एकनिष्ठा धरली ना त्याच्यासाठी विधी निषेध नेनती. आणि असा जर कोणी असेल तर त्याच्यासाठी तुका म्हणे तैसे देवा, तैसे देवा, तुका म्हणे तैसे देवा.